प्रेज द लॉर्ड. बायबल टेल्स मध्ये मी पास्टर सुहास कदम पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. बायबल टेल्स मधील या भागामध्ये आपण आणखी एक महत्वाचा विषय पाहणार आहोत आणि त्या विषयाला मी नाव दिलेलं आहे वेडप्रेम. होय, ह्या विषयाला मी नाव दिलेलं आहे वेडप्रेम. आणि कदाचित ह्या नावावरून अनेक लोक या व्हिडिओला किंवा ह्या नावाला आक्षेप घेऊ शकतात आणि म्हणून सुरुवातीलाच या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी त्या सर्व लोकांची क्षमा मागत आहे. परंतु मला खात्री आहे की जसं आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊ तसं तुम्ही मी दिलेले जे नाव आहे वेडप्रेम, ह्या नावाला किंवा ह्या शीर्षकाला तुम्ही सहमत व्हाल अशी मला खात्री आहे. वेडप्रेम हा जो शब्द आहे तो आपण जगामध्ये अनेक ठिकाणी वापरला जातो. जेव्हा एखादा प्रियकर आहे प्रेयसीवरती वेड्यासारखं प्रेम करतो, किंवा एखादी प्रेयसी आहे प्रियकरावरती वेड्यासारखं प्रेम करते असं आपण म्हणतो, किंवा एखादी आई आहे ती आपल्या मुलांवरती वेड्यासारखं प्रेम करते असं म्हणतो. आणि वेडप्रेम हा एक प्रचलित शब्द आहे जगामध्ये. ख्रिस्ती जगतात देखील वेडप्रेम हा शब्द आहे तो एक ओळखीचा किंवा नेहमी वापरला जाणारा शब्द आहे. पुष्कळ ख्रिस्ती गीतांमध्ये परमेश्वराचं आणि आपल्या प्रेमाचं वर्णन करत असताना आपण परमेश्वराला म्हणतोय, प्रभू येशूला म्हणतोय, परमेश्वरा मी तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतोय. अनेक गीतं अशा प्रकारे लिहिण्यात आलेली आहेत की ज्या ठिकाणी आपण कबूल करतोय आणि परमेश्वराला सांगतोय, होय परमेश्वरा मी तुझ्यासाठी वेडा झालेलो आहे. आत्ताच एक मराठीमध्ये एक गीत, एक फेमस प्रसिद्ध गीत आहे की मला वेड लागलं प्रभू येशूच्या प्रेमाचं मला वेड लागलं. आणखी एक हिंदी गीत आहे, मैं येशू का दीवाना हूं मैं, किंवा येशू दीवानों की तरह नाचूंगा झूमूंगा येशू मसीह के लिए. आता ही जी गीतं आपण म्हणतो ह्यामधून परमेश्वराला पण सांगत आहे, होय परमेश्वर आम्ही तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो, होय प्रभू येशू आम्ही तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो. आता अशा प्रकारची गीतं म्हणणं म्हणजे याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा आक्षेप नाही, परंतु पवित्र शास्त्र देखील ह्या गोष्टीला खात्री देतं. वचनांच्या मध्ये सांगितलेला की पौल जो आहे, प्रेषित पौल, याची कैसरिया या ठिकाणी चौकशी होत असताना फेस्ता समोर, बर्निका समोर आणि अग्रिप्पा राजासमोर जेव्हा त्याची चौकशी होत होती त्यावेळेला तो सारखं येशूविषयी त्यांना सांगत आहे. आणि त्यावेळेला जो फेस्त आहे तो आपल्या खुर्चीवरून सिंहासनावर उठला आणि तो म्हणत आहे, पौला तू वेडा झालेला आहेस. म्हणजे खरंच पौल जो आहे तो येशू ख्रिस्तासाठी वेडा झालेला होता. पवित्र शास्त्रामध्ये येशूवरती वेड्यासारखं, परमेश्वरावरती वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या अनेक लोकांच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून ही गीतं गाणं किंवा होय परमेश्वरावरती मी वेड्यासारखं प्रेम करतो याच्यामध्ये काही चुकीचं नाही. परंतु एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो की खरंच आपण जेव्हा गीत गातोय, परमेश्वराला म्हणतोय, परमेश्वरा मी तुझ्यासाठी वेडा झालेलो आहे, मला येशूचं वेड लागलेलं आहे, किंवा मैं येशू का दीवाना हूं जेव्हा गीत म्हणतोय, एक प्रश्न मात्र मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. काय खरोखरच मंडळी, चर्च, काय खरोखरच तुम्ही विश्वासणार आहे किंवा आपण परमेश्वरावरती, येशूवरती वेड्यासारखं प्रेम करत आहे काय? या प्रश्नाचं उत्तर काय आहे मला माहित नाही, परंतु मला ह्या गोष्टीची खात्री तुम्हाला द्यायची आहे की तुम्ही परमेश्वरावरती वेड्यासारखं प्रेम करताय की नाही हे मला माहित नाही, परंतु हे मी तुम्हाला खात्रीशीर रीतीने सांगू शकतो की जेव्हा पवित्र शास्त्राचा अभ्यास आपण करतोय त्यावेळेला ही गोष्ट आपल्याला समजते, खात्रीशीर रीतीने समजते की परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा आपल्यावरती वेड्यासारखं प्रेम करतोय. होय, मी परमेश्वराच्या प्रेमाला या ठिकाणी वेड्यासारखं प्रेम करणं म्हणत आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की काही लोक या ठिकाणी आक्षेप घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी मी अगोदरच या ठिकाणी क्षमा मागितलेली आहे. पण या व्हिडिओमध्ये पुढे जात असताना आपण परमेश्वराच्या प्रेमाच्या विषयी काही गोष्टी आहेत त्या पाहत असताना तुम्हाला आणि मला समजेल की परमेश्वराचं तुमच्या आणि माझ्यावरती केले गेलेले जे प्रेम आहे ते आपल्याला समजणं फार 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 अवघड आहे. आपल्या समज बुद्धीच्या पलीकडचं विनाअट केलेलं ते प्रेम आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 8व्या वचनांच्या मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावरती केलेल्या प्रेमाचं प्रमाण किंवा पुरावा हे देतो की तुम्ही पापी असताना ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अपराधांसाठी मरण पावला. परमेश्वर म्हणत आहे, देवाचं वचन या ठिकाणी रोमकरास पत्रामध्ये पौल त्या ठिकाणी रोम येथील लोकांना आपल्याला पवित्र आत्मा सांगत आहे की परमेश्वराने तुमच्यावरती असं प्रेम केलेलं आहे, अशा वेळी प्रेम केलेलं आहे की ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या वचनाच्या विरोधामध्ये वागत होतो.
परमेश्वराला आवडणारी कोणती गोष्ट करत नव्हतो, परमेश्वराला त्रास देत होतो. आपण जार कर्मामध्ये, व्यभिचारामध्ये, अनैतिकतेमध्ये, खोटारडेपणामध्ये, फसवणुकीमध्ये, पापामध्ये, भ्रष्टाचारामध्ये, देवाला न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपला सहभाग होता. आणि अशा वेळेला आपण पापी असताना, देवाच्या वचनाच्या विरोधातील गोष्टी करत असताना परमेश्वराने आपल्यावरती प्रेम केलं. आणि म्हणून परमेश्वराचं प्रेम जे आहे ते मनुष्याला समजण्याच्या पलीकडचं आहे. का समजण्याच्या पलीकडचं आहे? कारण की आपण ह्या जगाचा जो नियम आहे, मनुष्याचा जो नियम आहे, तो असा आहे की जर समजा एखादा व्यक्ती एखाद्याला मदत करत आहे, त्याचा स्वभाव चांगला आहे, तो लोकांची काळजी घेतो, तो सगळ्यांच्या मदतीला धावून जातो, अशा व्यक्तीला आपण चांगला व्यक्ती म्हणतो. आणि असा व्यक्ती जेव्हा अडचणीत असेल त्यावेळेला अनेक लोक त्याला त्या अडचणीमध्ये मदत करायला तयार होतील. कदाचित अशा व्यक्तीसाठी आपला जीव द्यायला देखील कोणी पण तयार होईल, कदाचित कोणीतरी तयार होईल. परंतु जर समजा एखादा व्यक्ती फसवणार आहे, स्वार्थी आहे, लबाड आहे, अनेक लोकांना धोका देत आहे, मारहाण करत आहे, शिव्या शाप देत आहे, प्रत्येक चुकीची गोष्ट करत आहे, मग अशा व्यक्ती जेव्हा अडचणीत असेल तर अशा व्यक्तीला मदत कोण करेल? कदाचित एखाद्या वेळेला मदत करतील, दुसऱ्या वेळेला पण त्यानं चुकीच्या गोष्टी केला तर तो मदतीची अपेक्षा करू शकतोय का? नाहीये. कारण जगाचा नियम आहे की जर एखादा व्यक्ती सातत्याने वाईट वागत आहे, चुकीच्या गोष्टी करत आहे, तर त्या व्यक्तीच्या मदतीला कोणीही जाणार नाही, त्या व्यक्तीला कोणी मदत करणार नाही, त्या व्यक्तीवरती कोण प्रेम करणार नाही. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे की आपण सातत्याने देवाच्या वचनाच्या विरोधात वागत असताना, सातत्याने देवाला धोका देत असताना, देवाला फसवत असताना, देवाच्या वचनाच्या विरोधात वागत असताना परमेश्वराच्या प्रेमाचा झरा मात्र तुमच्या आणि माझ्यासाठी अखंड रीतीने वाहत आहे. देवाच्या वचनांच्या मध्ये सांगितलेलं की आपण पापी असताना ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अपराधांच्यासाठी, तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला. परमेश्वराचं जे प्रेम आहे, पवित्र शास्त्र सांगत आहे, देवाचं वचन सांगत आहे, ते विना अट केलेलं प्रेम आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी परमेश्वराच्या प्रेमाला एक वेड्यासारखं प्रेम करणं म्हणत आहे. कारण की जेव्हा परमेश्वराने तुमच्यावरती प्रेम केलं, परमेश्वराने तुमचं चांगलं जीवन बघितलेलं नाही, आपलं चांगलं कृत्य बघितलेलं नाही, किंवा आपला चांगला स्वभाव बघितलेला नाही, पण वचन सांगत आहे की आपण पापी असताना, आपण देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये वागत असताना, आपण त्याचा तिरस्कार करत असताना, द्वेष करत असताना, आपण त्याच्या वचनाच्या विरोधामध्ये वागत असताना, आपण त्याला दुखावत असताना त्या परमेश्वराने आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. आपण नाशासाठी, नरकासाठी नेमलेलो असताना परमेश्वराने आपल्याला टाकून दिलं नाही, पण परमेश्वर म्हणत आहे की त्या पापामध्ये, त्या वचनाच्या विरोधात वागणाऱ्या स्वभावामध्ये देखील मी माझ्या मुलांच्यासाठी माझ्या एकुलत्या एका पुत्राला या पृथ्वीवरती पाठवणार. आणि परमेश्वराने तो विश्वास तुमच्या आणि माझ्यावरती दाखवला आणि आपल्या अपराधांच्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला, ज्याचं देव स्वरूप होतं, जो देवासारखा होता, फिलिप्पियरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की तो देव स्वरूप आहे, ते त्याने नाकारलं आणि तो मनुष्याच्या रूपात या पृथ्वीवरती आला. तो फक्त मनुष्याच्या रूपात, मानवाच्या रूपात पण आला नाही, वचनाच्या मध्ये सांगितले तो दास झाला, त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी तो लीन झाला, नम्र झाला, त्याने दासाचं स्वरूप धारण केलं, असं वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे. लोकांची थुंकी त्याने सहन केली, काट्यांचा मुकुट त्याने सहन केला, वधस्तंभ त्याने वाहिला. अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, स्वर्ग पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व काही निर्माण करता परमेश्वर, अखिल विश्वाचा निर्माण करता परमेश्वर मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीवर आला आणि त्याने तुमच्या आणि माझ्या अपराधांच्यासाठी रक्त सांडलं. आपण चांगले होतो म्हणून नाही, पण आपण पापी असताना आपल्याला आपल्या पापांपासून शुद्ध करण्यासाठी, आपल्याला त्याच्या जवळ ठेवण्यासाठी, पित्याच्या जवळ ठेवण्यासाठी, देवाच्या जवळ ठेवण्यासाठी त्या परमेश्वराने मनुष्य रूप धारण केलं आणि तो आपल्यासाठी या पृथ्वीवरती आला. मग ह्या प्रेमाला आपण काय म्हणू? कारण की आपण चांगल्या गोष्टी करत नसताना, त्याच्या वचनाच्या विरोधात वागत असताना त्यानं आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. बघा, वचनांच्या मध्ये जेव्हा आपण पाहतोय त्याला परमेश्वर म्हणत आहे की यशया याचा 49वा अध्याय आणि 15-16 वचनांच्या मध्ये म्हणत आहे, कदाचित एक वेळ आई आपल्या जन्मदात्या मुलाला त्याला विसरेल, मुलाला विसरेल, परंतु मी तुला कधी विसरणार नाही. आणि पुढच्याच वचनांच्या मध्ये परमेश्वर म्हणत आहे त्या ठिकाणी की मी तुला आपल्या तळ हातावरती कोरून ठेवलेलं आहे. जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलगीवरती प्रेम करतो, आपण आता जगामध्ये ही फॅशन झालेली आहे की ते आपल्या हातावरती या ठिकाणी नाव लिहितात. कोणी आपल्या आईचं नाव लिहितं, वडिलांचं नाव लिहितं, आपल्या पत्नीचं नाव लिहितं, आपल्या पतीचं नाव लिहितं, आपल्या हृदयावरती ते आपल्या पत्नीचं नाव लिहितात, आपल्या प्रेयसीचं नाव लिहितात. का? कारण त्यांना सांगायचं असतं की मी ह्या व्यक्तीवरती खूप 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 वेड्यासारखं जीवापाड प्रेम करतो असं त्यांना सांगायचं.
परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे, माझ्या मुला, मला तुझा विसर पडू नये म्हणून मी तुला माझ्या तळ हातावरती कोरून ठेवलेलं आहे. जसं एखादी आई आपल्या मुलाला कधी विसरू शकत नाही. जेव्हा तिचा मुलगा तिच्या लांब शिकायला जातो किंवा कामानिमित्त जातोय, ती आई सारखं आपल्या मुलाची आठवण काढत असते, सारखं फोन करत असते, सारखं काळजी करत असते, तो जेवला असेल का नाही. तसं परमेश्वर म्हणत आहे वचनांच्या मध्ये की माझी दृष्टी नित्य तुझ्या कोटाकडे लागलेलं आहे. माझं लक्ष नेहमी तुझ्याकडे आहे माझ्या मुला, इतकं मी तुझ्यावरती प्रेम करतोय. वचनांच्या मध्ये सांगितलेलं स्तोत्र 121 मध्ये तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही, असं वचनांच्या मध्ये दिली. इथं लिहिलेलं आहे तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. परमेश्वर का झोपत नाही? का त्याला झोप लागत नाही? का तो डुलकी घेत नाही? त्याचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे. परमेश्वराचं चित्त तुमच्यावरती आहे, परमेश्वराचं मन तुमच्यावरती आहे. परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतो. मग परमेश्वर एवढं प्रेम आपल्यावर का करतो? आपण पापी असताना, आपण त्याच्या वचनाच्या विरोधामध्ये वागत असताना. कारण की खरंच त्याचं प्रेम जे आहे ते विनाअट प्रेम आहे. त्याच्या प्रेमाला अगाध प्रेम म्हणलेलं आहे, विनाअट केलेलं प्रेम आहे. मग मनुष्याच्या भाषेमध्ये ह्या प्रेमाला तुम्ही वेड प्रेम म्हणणार नाही का? याच्या उलट मनुष्याचं किंवा ख्रिस्ती लोकांचं विश्वासणाऱ्याचं हृदय परमेश्वरासाठी किती तहानलेलं आहे, ते किती परमेश्वरावरती प्रेम करतात. मी तर म्हणेन की 100% ख्रिस्ती लोक पकडले तर त्यातले 90% किंवा त्याच्याही पेक्षा जास्त लोक ते परमेश्वरावरती स्वार्थी प्रेम करतात. होय, अनेक लोकांचं, बहुसंख्य लोकांचं प्रेम हे परमेश्वराचं प्रेम आहे, ते स्वार्थी प्रेम आहे. मी का त्याला स्वार्थी प्रेम म्हणत आहे? का? कारण की जेव्हा अडचण आहे, जेव्हा त्रासात आहे, जेव्हा दुःखात आहे, त्यावेळेला आपण उपवास करतोय, प्रार्थना करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ प्रभूला म्हणतोय, प्रभू मला क्षमा कर, देवा मला मदत कर, प्रभू मला क्षमा कर, तू मला मदत कर. आपण चर्च कधी चुकवत नाही. मनुष्याचं जे परमेश्वराचं प्रेम आहे ते स्वार्थी प्रेम आहे. परंतु परमेश्वर तुमच्या आणि मला, आपण जरी स्वार्थी प्रेम त्याच्यावरती करत असलो तरी तो आपल्यावरती स्वार्थी प्रेम करत नाही. त्याच्या प्रेमाचा जो झरा आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी अखंड रीतीने वाहत आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रेमाचं वर्णन करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला जो आहे तो आपल्या शिष्यांना आणि लोकांना सांगितला, उधळ्या पुत्राचा दाखला. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की हा उधळा पुत्र जो आहे त्यानं आपल्या पित्याशी भांडण केलं आणि आपल्या सगळ्या संपत्तीचा वाटा त्याने घेतला आणि त्याने सगळा जो वाटा आहे तो व्यभिचारामध्ये, जार कर्मामध्ये आणि चैनीमध्ये, रंगेलपणामध्ये सगळा उडवून दिला. आणि जेव्हा त्याचे सगळे पैसे संपले, वचनांच्या मध्ये सांगितलेला दुष्काळ पडला, त्याला खायला काही नव्हतं आणि त्याला सगळ्या लोकांनी सोडून, त्याची साथ सोडून निघून गेले. त्यावेळेला त्याला समजलं, भूक लागल्यानंतर त्याला आपल्या पित्याच्या घराची आठवण झाली. आणि मग तो म्हणाला की मी माझ्या पित्याच्या घरामध्ये जाईन, आता मी मुलगा होण्याच्या पात्रतेचा किंवा लायकीचा नाहीये. त्याला लाज वाटली पित्याला आपला मुलगा म्हणून त्याच्याजवळ जाण्याची. आणि तो म्हणाला मी नोकर म्हणून जातो, कारण माझ्या पित्याच्या घरामध्ये नोकरांना देखील खाण्याचं उत्तम रेलचेल आहे. आणि मग तो आपल्या पित्याच्या घराजवळ जाण्याचा निर्णय त्याने घेतला. तो गेला आणि तो त्या घराच्या जवळ असतानाच वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की लूक शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की त्या पित्यानं आपल्या मुलग्याला लांबून येताना पाहिलं. त्यावेळेला तो पिता धावत त्याच्याजवळ गेला, त्याने त्याला मिठी मारली आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की तो मुलगा त्याला म्हणाला की बाबा, मी तुमच्या विरोधात आणि स्वर्गाच्या विरोधात पाप केलेला आहे आणि आता मी मुलगा होण्याच्या पात्रतेचा नाहीये, परंतु नोकर म्हणून मला तुमच्याजवळ ठेवा. परंतु पिता म्हणाला की माझा मुलगा जो आहे तो हरवलेला होता, तो आता सापडलेला आहे. लवकरात लवकर ह्याला नवीन जोडे आणून त्याला घाला आणि वचनांच्या मध्ये सांगितलेल्या नवीन पोशाख त्याला घाला, त्याला अंगठी घाला आणि पुष्ट वासरू कापा, कारण माझा मुलगा जो हरवलेला होता तो सापडलेला आहे. पित्याने त्याला दोष दिला नाही, पित्याने त्याला दंड केला नाही, परंतु जेव्हा तो पश्चातापी हृदयाने त्याच्याजवळ आला, पिता पाठीमाग त्याचं सगळे जे पाप आहे ते विसरून गेला आणि त्याने त्याला मिठी मारली, त्याला चुंबन घेतले. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे मुलाला लाज वाटत होती की त्या पित्याला आपला मुलगा म्हणून त्याच्याजवळ जाण्याची, परंतु तो पिता म्हणाला की मला लाज वाटत नाही तुला मुलगा म्हणून घेण्याची. तू काल माझा मुलगा होतास आणि आज देखील तू माझा मुलगा आहेस, कारण तू हरवला होतास, तू आता मला सापडलेला आहेस. वचनांच्या मध्ये सांगितलेला हा दाखला येशू ख्रिस्त का सांगत आहे? परमेश्वराच्या विना अट केलेल्या प्रेमासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा दाखला सांगत आहे. परमेश्वर तुमच्यावरती आणि माझ्यावरती विनाअट प्रेम करतोय. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही आणि मी मौल्यवान आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही आणि मी अतिशय महत्वाचा आहे.
पहिल्या स्थानावरती आहे आणि म्हणून त्याने स्वर्गाचं वैभव जे आहे प्रभू येशू ख्रिस्त एकुलता एक पुत्र त्याला या पृथ्वीवरती वधस्तंभावर मरण सहन करण्यासाठी या पृथ्वीवरती पाठवलं, कारण तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम करतो. आज देवाच्या वचनांचा अभ्यास करत असताना परमेश्वराच्या प्रेमाला विनाट प्रेम किंवा आगापे प्रेम असं म्हणलेलं आहे. आणि जेव्हा आपण याचा विचार करतो, खोलवर अभ्यास करतो, त्यावेळेला आपल्याला असं समजतं की परमेश्वर हालेलुया तुमच्यावरती आणि माझ्यावरती खूप आणि खूप प्रेम करतोय. जरी आज अनेक ख्रिस्ती लोक परमेश्वराची प्रार्थना करत नाहीत, बायबल वाचत नाहीत, चर्चला जात नाहीत, देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये वागत आहेत, तरी देखील परमेश्वर त्यांना विसरलेला नाही. परमेश्वर त्यांची वाट पाहत आहे. परमेश्वर म्हणत आहे की माझ्या मुलांनो, जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल, मला पश्चाताप कराल, त्यावेळेला मी तुमचे सर्व पातक धुवून शुद्ध करेन आणि मी तुम्हाला माझ्या जवळ घेईन आणि पुन्हा एकदा माझं मूल होण्याचा अधिकार मी तुम्हाला देईन. मग विचार करा की तो परमेश्वर आपल्यावरती किती प्रेम करतो. आज परमेश्वर, जरी आपण परमेश्वरावरती स्वार्थी प्रेम करत आहे, तरी परमेश्वर तुमच्यावरती किंवा माझ्यावरती स्वार्थी प्रेम करत नाही. त्याचं प्रेम निस्वार्थी प्रेम आहे. त्याचं प्रेम जे आहे ते विना अट केलेलं प्रेम आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी ती गोष्ट जी आहे ती एका पेपरमध्ये वाचलेली होती. काय झालं की एक मनुष्य होता आणि तो मनुष्य रस्त्याने जात असताना एका लहान कुत्र्याच्या पिल्लाला काही मोठी कुत्रे जे आहे ते त्याला मारत होते किंवा चावण्याचा प्रयत्न करत होते. त्या मनुष्याला त्याची दया आली, त्या पिल्लाला त्याने जवळ केलं, त्या बाकीच्या कुत्र्याने त्याने घालवून दिलं आणि तो त्या पिल्लाला कुत्र्याच्या आपल्या घरी घेऊन गेला. आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्याने जखमा त्याच्या धुवून स्वच्छ केला, त्याला खायला घातलं. तो कुत्रा आहे तो त्याच्यासमोर वाढू लागला, त्याच्या घरामध्ये राहू लागला. हा मनुष्य त्या कुत्र्यावरती खूप प्रेम करायचा आणि ते कुत्र देखील त्याच्यावरती खूप प्रेम करायचं. आणि मग ते कुत्र जेव्हा मोठं झालं, असं झालं कालांतराने की हा मनुष्याचा एके दिवशी ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे बॉडी आहे ते लोकांनी घेतलं आणि एका ठिकाणी जाऊन पुरलं. आता हे कुत्र्याला समजलं की माझं मालक जो आहे तो या जगातून निघून गेलेला आहे, त्याला पुरण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी त्याला पुरलेलं आहे त्या ठिकाणी ते कुत्र बसून राहायचं. लोक त्या कुत्र्याला बाजूला करायचे, परंतु कुत्र परत त्याच ठिकाणी ते बसायचं. आणि लोक त्याला खायला द्यायचे, परंतु ते कुत्र काही सुद्धा खात नव्हतं. आणि अशा प्रकारे अन्नाचा त्याग करून ते कुत्र आहे ते त्यानं आपला प्राण दिला, असं मी त्या पेपरमध्ये वाचलेलं आहे. खरं घडलेली घटना आहे. विचार करा, एका जनावराला माहित आहे की ज्या व्यक्तीने मला मी अडचणीत असताना किंवा जेव्हा मी मरणारच होतो त्यावेळेला त्याने मला घरी नेऊन मला प्रेम दिलं माझी लायकी नसताना, आणि असा व्यक्ती आता ह्या जगामध्ये नाही, तर मी त्याच्याशिवाय कसं जीवन जगू शकतोय. जो माझ्यावरती प्रेम करतोय, ज्यानं माझ्यावरती खूप प्रेम केलं, त्याच्याशिवाय मी कसं राहू शकतोय. त्या कुत्र्याला त्याची जाणीव झाली आणि मग त्या कुत्र्याने अन्न त्याग करून जे आपलं जीवन आहे ते संपवलं. जर त्या कुत्र्याला एवढं समजतंय आपल्या मालकाचे उपकार फेडायला, तर विचार करा, ज्या परमेश्वराने आपण घालीमध्ये असताना, त्रासामध्ये असताना, समस्येमध्ये असताना, त्याच्या वचनाच्या विरोधात वागत असताना, नरकासाठी नाशासाठी नेमलेला असताना, ज्या परमेश्वराने तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम केलं, त्या परमेश्वराला विसरून, त्या परमेश्वराचं स्मरण न करता, त्या परमेश्वराला न भेटता, त्या परमेश्वराचं वचन न वाचता, त्या परमेश्वराच्या सोबत वेळ न घालवता तुम्ही आणि मी कसं जिवंत राहू शकतो. आज आपल्याला आपल्या परमेश्वराकडे परत येण्याची गरज आहे. आज आपल्याला त्या परमेश्वरावरती प्रेम करण्याची गरज आहे, कारण त्या परमेश्वराने तुमच्यावरती आणि माझ्यावरती पहिल्यांदा प्रेम केलेलं आहे आणि तेही विनाआट प्रेम केलेलं आहे. आपण पापी असताना त्याने आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून तो परमेश्वर म्हणतोय की मी तुला माझ्या तळहातावरती कोरून ठेवलेलं आहे. हालेलुया. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की तू नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेस. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की तो येशू ख्रिस्त आज देखील तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गामध्ये पित्याच्या जवळ मध्यस्थी करत आहे. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे तो डुलकी घेत नाही, त्याला झोप लागत नाही, कारण की त्याचं लक्ष तुमच्याकडे आहे. तो सातत्याने तुमच्या आणि माझ्या हिताची योजना करत आहे. इस्रायल लोकांनी देवाच्या वचनाच्या विरोधात पुष्कळ वेळेला वागले, परंतु तरी देखील परमेश्वराने त्यांना टाकलं नाही, त्यांना सोडून दिलं नाही. परंतु परमेश्वर म्हणत आहे त्या सगळ्या परिस्थितीत, दुसऱ्या इतिहासाचा 7वा अध्याय 14व्या वचनामध्ये पवित्र देव म्हणत आहे, जर माझे नाव ज्यास मी दिलेलं आहे त्यांनी पश्चाताप केला, ते आपल्या मार्गांपासून परावृत्त झाले, पश्चाताप केला, तर मी त्यांना जवळ करीन, मी त्यांच्या पापांची क्षमा करीन आणि मी त्यांची प्रार्थना ऐकून मी त्यांचं कल्याण करीन, त्यांच्या देशातून क्लेश नाहीसं करेन. म्हणजे जर ते पाप करत आहेत तरी देखील देवाचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे यासाठी की त्यांचा नाश होऊ नये, परंतु त्यांना पश्चाताप हृदय बुद्धी प्राप्त व्हावी. तरी देखील परमेश्वर त्यांच्यावरती प्रेम करतोय. परमेश्वराच्या जवळ त्यांच्या अनिष्टाच्या योजना नाहीत पण हिताच्या आहेत. यिर्मयाच्या 29 अध्याय 11 वचनामध्ये परमेश्वर म्हणत आहे
की माझ्याजवळ जे संकल्प आहेत ते तुमच्या हिताचे आहेत. जरी इस्रायल लोक वारंवार देवाच्या वचनाच्या विरोधात वागत आहेत, देवाला धोका देत आहेत, देवाला फसवत आहेत, तरी देखील परमेश्वर त्यांची वाट पाहत आहे. तरी देखील परमेश्वर त्यांना पश्चातापाची संधी देत आहे, पश्चातापाचं आव्हान करत आहेत. पश्चाताप केल्यानंतर त्यांना त्यांचं चांगलं होईल अशा प्रकारे परमेश्वर प्लान करत आहे. म्हणजे परमेश्वराच्या जवळ तुमच्यासाठी आपण देवाच्या वचनाच्या विरोधात वागत असताना देखील चांगल्या योजना आहेत, चांगले प्लान आहेत. मग त्या परमेश्वरावरती, अशा या महान परमेश्वरावरती आपण किती प्रेम करायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त देखील सांगत आहे की तो आपला देव परमेश्वर याजवळ संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने प्रीती कर, ही नियमशास्त्रातील सगळ्यात मोठी आज्ञा आहे. अनुवादाचा 6वा अध्याय आणि 5व्या वचनातील 4थ्या वचनातील येशू ख्रिस्त हे वचन सांगत आहे की त्या ठिकाणी परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणत आहे की तुझा देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने तू प्रीती कर, अशा प्रकारे सांगत आहे. त्या ठिकाणी परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणत आहे की ज्या देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, कनानी देशांच्या मध्ये, जेव्हा तो देश मी तुम्हाला देईन, त्या देशामध्ये जात असताना तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमचा देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने पहिल्यांदा परमेश्वरावरती प्रेम करायचं आहे. तुम्ही जेव्हा घरामध्ये राहाल, त्या घराच्या 6व्या अध्यायानंतर तुम्ही वाचा, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, घराच्या जे दार आहे त्या दारावरती लिहा, आज्ञा लिहा, विसरू नका परमेश्वराचं नाव त्या ठिकाणी लिहा. ज्या ठिकाणी तू झोपतोस त्या ठिकाणी तू परमेश्वराचं नाव लिही. असं लिही की तुला परमेश्वरावरती प्रेम करायचं आहे. जी तुझ्या खिडक्यांच्या वरती लिहून तू चालतोस, तू बसतोस, उठतोस, त्या ठिकाणी तू लिही की तुला परमेश्वरावरती प्रेम करायचंय. आणि लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी तू आपल्या हृदयावरती ते बिंबव, आपल्या मुलांच्या अंतःकरणावरती ते ठसव की तुला परमेश्वरावरती प्रेम करायचंय. का परमेश्वर इस्रायल लोकांना आणि येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना सांगत आहे परमेश्वरावरती प्रेम करायला? काय परमेश्वर स्वार्थी आहे का? का परमेश्वराला आपलं सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे म्हणून परमेश्वर स्वतःच्या स्वार्थापायी अशा प्रकारे आज्ञा आपल्याला करायला सांगत आहे? नाहीये. कारण त्याच्यामध्ये तुमचं आणि माझं कल्याण आहे, तुमच्या आणि माझे आशीर्वाद परमेश्वरावरती प्रेम करण्यामध्ये आहेत. जेव्हा जसं प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने आपल्यासाठी केलेलं आहे, त्या प्रीतीला प्रतिसाद म्हणून जेव्हा आपण त्याच्यावरती प्रेम करतोय व आपण त्याचं स्मरण करतोय, आपण प्रार्थना करतोय, आपण बायबल वाचतोय, आपण चर्चला जातोय, आपण येशूच्या स्वभावामध्ये चालतोय व येशूवरती मनापासून प्रेम करतोय, त्याच्यामध्ये तुमचं आणि माझं कल्याण आहे, त्याच्यामध्ये तुमचा आणि माझा आशीर्वाद आहे. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, तर त्या भूमीमध्ये तू आशीर्वादित होशील. म्हणजे जेव्हा आपण देवावरती प्रेम करतोय, परमेश्वराला पहिलं स्थान देतोय, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण होतंय, आपला आशीर्वाद, आपण आशीर्वादित होतोय. आणि जेव्हा आपण आशीर्वादित होतोय त्यावेळेला परमेश्वराला आनंद होतोय, परमेश्वराला त्यावेळेला आनंद होतोय, त्याची मुलं जेव्हा आशीर्वादांच्या मध्ये चालतात त्यावेळेला. आणि म्हणून तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी, तुमच्या आणि माझ्या आशीर्वादांसाठी सांगत आहे की माझ्या मुलांनो, माझ्यावरती प्रेम करा, कारण मी तुमच्यावरती प्रेम केलेलं आहे. त्या परमेश्वरासारखं मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगू द्या, या जगामध्ये तुमच्यावरती कोणीही प्रेम करणार नाही. आज प्रत्येकाचं प्रेम जे आहे, आईचं प्रेम असेल, वडिलांचं प्रेम असेल, मुलाचं प्रेम असेल, पत्नीचं असेल, पतीचं असेल, प्रियकराचं असेल, प्रियेचं असेल, मित्राचं असेल, मैत्रिणीचं असेल, कोणाचं पण प्रेम असेल, प्रत्येकाच्या प्रेम करण्याला एक मर्यादा आहे. परंतु परमेश्वराच्या प्रेम करणाऱ्याला, जे परमेश्वराने तुमच्यावरती माझ्यावरती प्रेम केलंय, त्याला कोणतीही मर्यादा नाही. कदाचित जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या विरोधामध्ये वागाल, त्यांना प्रतिसाद देणार नाही, तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करणार नाही, तुम्ही त्यांची काळजी घेणार नाही, ते असं म्हणतील की या मुलाला मी ओळखत नाही, हा माझा मुलगा नाही, असं ते म्हणतील. आणि ते आपली संपत्ती दुसऱ्याला देऊन टाकतील. का? कारण या मुलाने मला खूप त्रास दिला. पुष्कळ घटना घडलेल्या आहेत. एक वेळ आई वडील आपल्या मुलाला विसरतील, परंतु ज्या वेळेला तुम्ही पश्चाताप कराल, ज्या वेळेला तुम्ही प्रभूला म्हणाल की प्रभू मला तुझी गरज आहे, देवा मी माझ्या सगळ्या पापांची कबुली देतो, मी ते सोडून देतो, त्या प्रत्येक वेळेला परमेश्वर तुमच्यावरती विश्वास ठेवतोय आणि तुम्हाला त्याचं मूल होण्याचा अधिकार तो देतोय. आणि त्यावेळेला तुम्ही जी काही प्रार्थना परमेश्वराजवळ कराल, ती प्रार्थना परमेश्वर ऐकण्यात अभिवचन परमेश्वर या पवित्र शास्त्रातून देत आहे. म्हणजे आपण नेहमी धोका देणार, आपण नेहमी त्याच्या वचनाच्या विरोधात वागणार, आणि जेव्हा आपण परमेश्वराजवळ अडचणीच्या वेळेला जाणार, त्या प्रत्येक वेळेला परमेश्वर आपल्या अडचणीतून आपल्याला सोडवणार. असंच झालंय जुन्या करारातील इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये. शास्त्रीचं पुस्तक वाचा, जुना करार वाचा, तुम्हाला ही गोष्ट सातत्याने दिसेल. इस्रायल लोक पाप करतात आणि त्यानंतर ते पश्चाताप करतात, जेव्हा अडचणी येते त्यावेळेला पश्चाताप करतात, देव त्यांना सोडवतोय, परत ते पाप करतात. म्हणजे ते परमेश्वरावरती स्वार्थी हेतून प्रेम करत होते, फक्त गरजेपुरतं प्रेम करत होते, त्यांची गरज जोपर्यंत नाही तोपर्यंत त्यांचं लक्ष परमेश्वराकडे होतं. पण जेव्हा परमेश्वर त्यांची गरज भागवत होता, परमेश्वर त्यांना मदत करत होता, त्यानंतर ते परत आपल्या पापांच्या मध्ये किंवा देवाच्या वचनाच्या विरोधात वागत होते. पण परमेश्वराने त्यांना टाकून दिलं नाही.
परमेश्वर म्हणत, याकोबा मी तुला विसरलेलं नाहीये, याकोबा मी तुला विसरणार नाही, मी तुला माझ्या तळ हातावरती खोरून ठेवलेलं आहे, माझं मन माझं प्रेम तुझ्यावरती आहे. आज परमेश्वर मंडळी चर्चशी बोलत आहे. परमेश्वराच्या ह्या प्रेमाला मी वेड यासाठी म्हणत आहे कारण ते मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडचं प्रेम आहे, आपल्याला समजण्याच्या पलीकडचं प्रेम आहे. आणि म्हणून आज आपण त्या परमेश्वराच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला पाहिजे. आपण त्या परमेश्वरावरती प्रेम करायला पाहिजे, कारण त्यामध्ये तुमचं आणि माझं कल्याण आहे. आज आपण रोज त्या परमेश्वराला पहिलं स्थान द्यायला पाहिजे. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 4-5 वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, परंतु आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर कर. आज आपण सगळ्या मार्गांच्या मध्ये पहिलं स्थान आपण त्या परमेश्वराला द्यायला पाहिजे. जेव्हा आपण सकाळी उठतोय, ओ प्रभूच्या सोबत वेळ घालवायला पाहिजे. ओ प्रभू परमेश्वरा, तुझी इच्छा असेल त्यात तेच मी करणार, तुझ्या मार्गदर्शनानेच मी पुढे जाणार, तुझ्या वचनाप्रमाणेच मी राहणार प्रभू. आणि त्याच्यामध्ये जगातील कोणती गोष्ट आहे ती मी येऊ देणार नाही, कारण पवित्र देवा मी तुझ्यावरती प्रेम करतो, कारण पहिल्यांदा तू माझ्यावरती प्रेम केलेस. इतका पापी असताना, इतका चुकीच्या गोष्टी करत असताना तू माझ्यावरती प्रेम केलंस आणि तू मला तुझं मूल होण्याचा अधिकार दिलास देवा. मी खरंच खूप तुझा आभार आहे पवित्र परमेश्वरा. आणि मला तुझ्यावरती प्रेम करायचं गौरी परमेश्वरा, मला तुझ्यासाठी जगायचंय प्रभू, कारण तू माझ्या जीवनाचा उद्देश आहेस. आज आपल्याला त्या परमेश्वराच्या प्रेमामध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे. त्या परमेश्वरावरती प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या जीवनाचा उद्देशच तो आहे. आणि म्हणून येशूने देखील तो उद्देश आपल्याला दिलेला आहे की तो आपला देव परमेश्वर, लूका सुवर्तमान 7वा अध्याय 10वा अध्याय 27 वचनांच्या मध्ये, तो आपला देव परमेश्वर याजवळ संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच नियमशास्त्रातील सगळ्यात मोठी आज्ञा आहे. आज त्या परमेश्वरावरती आपल्याला प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे. पहिलं स्थान त्या परमेश्वराला द्यायला पाहिजे, पहिला आदर त्या परमेश्वराला द्यायला पाहिजे, कारण त्या परमेश्वराने आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. आपलं पाप त्यानं पाहिलं नाही, आपली परिस्थिती त्यानं पाहिली नाही, परंतु त्या परिस्थितीत तो तुमच्या आणि माझ्यासोबत उभा राहिला. त्या परिस्थितीमध्ये त्यानं आपली हाक ऐकली आणि आपल्या मदतीला धावून येऊन त्या पापातून, त्या घाणीतून, त्या समस्येतून आपल्याला बाहेर काढलं. त्याचं मूल होण्याचा आपल्याला अधिकार दिला, आपल्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं आणि तो प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला. आज देखील तो स्वर्गामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाच्या विरोधात वागता त्यावेळेला प्रत्येक वेळेला येशू त्या पित्याला सांगत आहे, माझ्या मुलांसाठी आणखी एक संधी, पश्चातापाची संधी त्यांना मिळायला पाहिजे. आणि मग पश्चातापाची संधी तुमच्यासाठी या पृथ्वीवरती निर्माण केली जाते, कारण येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी त्या पित्याजवळ मध्यस्थी आज देखील करत आहे. आणि मग इतकं प्रेम करणारा, तुम्हाला आणि मला नेहमी विचार करणारा, आपली काळजी घेणारा जगामध्ये दुसरा कोण आहे? आणि म्हणून आपल्याला त्या परमेश्वरावरती प्रेम करायचं आहे. म्हणून मी परमेश्वराच्या प्रेमाला एक वेड प्रेम अशा प्रकारे म्हणत आहे. आज आपण गीत गातोय की प्रभू मला वेड लागलं, मला वेड लागलं, येशूच्या प्रेमाचं मला वेड लागलं. आपण गीत गातोय, मैं येशू का दीवाना हूं, दीवाना हूं मैं येशू का दीवाना हूं. किंवा आपण गीत गातोय, दीवानों की तरह नाचूंगा झूमूंगा येशू मसीह के लिए. परंतु वास्तविकता वेड्यासारखं प्रेम तुम्ही करत नाही परमेश्वरावरती, परंतु परमेश्वर तुमच्यावरती वेड्यासारखं प्रेम करतोय. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या वरती आपल्याला प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे. इपिस्करास पत्र याचा प्रकटीकरण याचा 2रा अध्यायामध्ये परमेश्वर जो येशू ख्रिस्त आहे तो इपिसेतील मंडळीला सांगत आहे, मला तुला एका गोष्टीविषयी दोष देणं प्राप्त आहे का, कारण तू पहिलं प्रेम गमावलेलं आहेस. आज पहिली कृत्य कर, पश्चाताप कर, पहिली कृत्य कर. आज परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की पुन्हा एकदा माझ्या मुलांनो ते पहिलं प्रेम जे परमेश्वराला आपल्याला द्यायचं त्या प्रेमाकडे आपण परत येऊया. त्या परमेश्वराच्या जीवनामध्ये पहिलं स्थान देऊया. आज पतीने परमेश्वरावरती पहिलं प्रेम करणं गरजेचं आहे. आज पत्नीने परमेश्वरावरती पहिलं प्रेम करणं गरजेचं आहे. आज मुलांनी पहिलं प्रेम परमेश्वरावरती करणं गरजेचं आहे. आज आई वडिलांनी परमेश्वरावरती पहिलं प्रेम करणं गरजेचं आहे. आज आपल्या जीवनाचा, ख्रिस्ती जीवनाचा क्रम असाच असायला पाहिजे की ज्या ठिकाणी सगळ्यात पहिलं स्थान आहे ते परमेश्वरासाठी असायला पाहिजे. व परमेश्वराला आपल्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपण पहिलं स्थान द्यायला पाहिजे. त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. हा ख्रिस्ती जीवनाचा योग्य क्रम आहे. आणि मग आपल्या जीवनामध्ये आपण आशीर्वादांच्या मध्ये चालू, परमेश्वराचं कल्याण आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसेल. परंतु हा क्रम जेव्हा चुकेल, परमेश्वर जेव्हा 2ऱ्या स्थानावरती, 3ऱ्या स्थानावरती, 4थ्या स्थानावरती येणार, शेवटी येणार, त्यावेळेला मात्र गोंधळ होईल आपल्या ख्रिस्ती जीवनाचा. आपल्या जीवनामध्ये अशांती, स्ट्रेस, रखरखीतपणा, ताणतणाव या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतील. का? कारण की हा क्रम जो देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आपल्या कल्याणासाठी, तो क्रम आपण बिघडवलेला आहे.
आज पुन्हा एकदा त्या क्रमामध्ये म्हणजे परमेश्वरावरती पहिल्या प्रेम करण्यामध्ये आपण परत येऊया आणि त्या परमेश्वरावरती प्रेम करूया. का? कारण तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो. त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या तळ हातावरती कोरून ठेवलेला आहे. ओ हालेलुया. इतकं प्रेम करणारा कोण आहे? तो म्हणत आहे माझ्या मला रात्रंदिवस मी तुझा विचार करता, मला झोप पण लागत नाही. ओ मी तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस. कोण एवढं प्रेम आपल्यावरती करतं? कोण जीवापाड प्रेम आपल्यावरती करतं? आज तो पवित्र येशू ख्रिस्त तुमच्यावरती माझ्यावरती जीवापाड प्रेम करतोय. आणि म्हणून त्या परमेश्वरावरती आपण प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे. मला खात्री आहे की ह्या व्हिडिओतून मी परमेश्वराच्या प्रेमाला वेड प्रेम का म्हणत आहे हे तुम्हाला कदाचित समजण्यापर्यंत तुम्ही आला असाल. आणि निश्चितपणे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण होईल मला खात्री आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.